आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सदा ये. सदराचा पेपर आणला. हो साहेब. सुजितला कसं आहे, बरा आहे का तो? कसला आलाय बरा? रात्रभर नुसता कळवळत होता. पेन किलर्सनी पण झोप नाही आली. आत्ता कुठे सकाळी झोप लागली आहे त्याला. अहो मी काय म्हणते, तुम्ही एकदा जाऊन बघून येता का त्याला? म्हणजे कोणत्या मोठ्या हॉस्पिटलला हलवायचं असेल तर आपल्याला त्याची हालचाल करायला हवी ना. तुम्हाला ना लहान सहान गोष्टीचा भाऊ करायचीच सवय आहे. तो साधं खर्चटलंय त्याला. जबर मार बसला असताना तर तो काय शांत राहिला असता? आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलं असतं त्याने. तुम्हाला स्वतःच्या मुलाबद्दल असं कसं बोलवतो? तो मणी जरासा तोल जाऊन काय धडपडला तर त्याच्यासाठी स्पेशल अटेंडंट काय, चौकशा काय, फॉलोअप्स काय. आणि स्वतःचा मुलगा एवढा जखमी होऊन घरी आलाय तरी पण त्याची काय तर खर्चटलंय साधं. एक्झॅक्टली तेच म्हणायचंय मला. मणी उंचीवरनं खाली पडला, हाताला डोक्याला त्याला लागलं तरी सुद्धा तो बेडवर जाऊन झोपला नाही. काठीच्या आधारानं उभा राहिला, काम करत होता. दोघांच्या वयात फारसा फरक नाहीये, पण वागणुकीत केवढी तफावत आहे. आणि सुजितरावांची जी हालत झालेली आहे ना ती त्यांच्या स्वतःमुळे झालेली आहे. आणि म्हणे अशा मुलाच्या उशाशी जाऊन आम्ही बसायचं. सुजित सरपोतदारांचा दारूच्या नशेत तमाशा, खासदारांची अब्रू चव्हाट्यावर. घ्या वाचा. मी म्हणे अशा मुलाची जाऊन चौकशी करा. आई गो, डोक्यात घोण घातलं, डोकं दुखतंय. डोकं तर दुखणारच आहे ना तुझं. काल सांगितलं होतं ना तुला कार्तिके ते पिऊ नकोस म्हणून, आणि ते शिखाच्या नादाला लागू नकोस. तू ऐकलंस तर माझं ना. अगं बाई, डोक्यात दन दन हातोडा मारला ग दुखते. तुला आताच लेक्चर द्यायचंय जेसी. अगं कुणाकडे काही औषध असेल तर द्या मला, नाहीतर या डोकेदुखी पायी मरण मी. आता सहन होईना मला. हे घे, हे पी, जरा बरं वाटेल. नक्की का? डोकं थांबल का ना? हो थांबेल ना.